गुजाखेडकरच्या या महत्त्वाच्या बातमीनंतर आता बातमी आहे यशस्वी शिंदे हत्येसंदर्भातली। कारण उरणमधील यशस्वीच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। हत्या करणारा आरोपी दाऊद शेख यशस्वीचा पाठलाग करताना कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आलेली आहे। मोहसिन हा यशस्वीच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। शेवटचं संभाषण सुद्धा यशस्वी आणि मोहसिन मध्ये झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं सुद्धा कळतंय। तर आपण पाहतोय या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या सुरुवातीला आपण पाहतोय यशस्वी शिंदे ही पावसातनं आपल्या कार्यालयाकडे निघालेली आणि त्यामागून तिचा पाठलाग करताना हा दाऊद हा सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आणि याच महत्त्वाच्या प्रकरणासंदर्भात आपण पाहतोय एकाला कर्नाटकातून अटक करण्यात आलेली आहे। मोहसिन असं या व्यक्तीचं नाव आहे। शेवटचं संभाषण जे यशस्वीचं झालं होतं ते याच मोहसिन नावाच्या व्यक्तीशी झालं होतं। त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। आणि या संदर्भात एक मोठी बातमी हाती येते। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये दाऊद शेखला आता कर्नाटकमधून अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटकच्या गुलबर्गामधून आता दाऊदला अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबई क्राईम ब्रांचने ही मोठी कारवाई केलेली आहे। या हत्या प्रकरणामध्ये दाऊद हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्याचा शोध पोलीस घेत होते। अखेर 4 दिवसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडे। सिद्धेश, आपण पाहतोय नवी मुंबई पोलिसांनी आता दाऊदला अटक केली, कशा पद्धतीने त्याचा शोध पोलिसांनी घेतला? दाऊदने अतिशय निर्भुलपणे यशस्वी शिंदे हिचा खून करून कर्नाटक या ठिकाणी तो पळून गेला होता। पोलिसांना याचा सुगावा देखील लागला होता आणि त्याच मार्गाने पोलिसांनी 2 पथकं तयार करून कर्नाटकच्या दिशेने रवाना केली होती आणि कर्नाटकमध्ये त्याचा आरोपीचा शोध जो आहे तो पोलीस घेत होते। आणि काल रात्रीच दाऊद शेख जो हा मुख्य आरोपी आहे ज्याने हा सर्व हत्याकांड केलेला आहे त्याचा सुगावा पोलिसांना लागलेला आहे। त्याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। त्याच्याबरोबर मोहसिन म्हणून त्याचा एक सहकारी आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि या दोघांनाही नवी मुंबई पोलिसांचं पथक जे आहे ते आता नवी मुंबईत घेऊन येत आहेत। कर्नाटक येथील गुलबर्गा या ठिकाणावरून जो दाऊद शेख आहे याला अटक करण्यात आलेली आहे। आणि आता नेमकं त्याने ही हत्या का केली, हे संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे त्याने हाताळले, संपूर्ण आता घटना जी आहे ते चौकशी समोर येईल। मॅडम, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट आपण पाहतोय। मुख्य आरोपी दाऊद शेखला आता कर्नाटकातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे।